हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहोत? आय होप सर्व ठीक असेल. आम्ही ब्लॉग स्टार्ट करून दिला आहे. काहीच बघा, माझी मम्मी स्वयंपाक करते. आज उपवास होता सर्वांचा, तर मग आता सोडून तर स्वयंपाक वगैरे झाला माझा. मम्मी उडदाचे वडे करते. काहीच बघून घ्या. मम्मी आज वडे करते बघा. उडदाचे वडे आहे बघा. जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा. जेवण वगैरे करून थोडं रिलॅक्स केलो. मग आता टाईम झाला आहे 4:15. आता काय घरातले कामं, थोडेसे कपडे वगैरे आहे. काय काल फोटोशूट केलं होतं, त्यामुळे बरेच कपडे झाले होते. आमच्या साड्या वगैरे तिघं सिस्टरने आम्ही फोटोशूट केलं होतं. मग ते आता घडी घालून जशी जागेवर साड्या ठेवावं लागेल. 6, आता वाजले 6, सायंकाळ झाली. आता थोडंसा बाहेर वगैरे फिरायला जाणार आहे. मित्रांनो, आमचा एरिया बघून घ्या थोडासा. लई पाऊस होता आमच्याकडे. माझ्या स्कूटीचा पेट्रोल रस्त्यावर संपला होता, त्यामुळे मी स्कूटी लावून आली तिथं. मग मी माझ्या बहिणीला पेट्रोल घ्यायला पाठवलं स्कूटीत. आता माझा भाऊ जातोय स्कूटी घ्यायला तिकडं. थोडंसं मेकअप वगैरे काय करू, थोडंसं वॉक करायला जायचं आम्हाला, फिरायला वगैरे. गाईस हाय चालू. गाईस, आज आम्ही चुलीवर स्वयंपाक करणार आहोत. आज आम्ही गॅसला सुट्टी दिली आहोत, त्यामुळे आज आम्ही बाहेर चुली लावतोय. मम्मी लावते आग आणि आम्ही त्याच्यावर चपाती करणार आहोत. बघा, कणिक भिजलं प्रतीक्षाने. आम्ही आज चुलीवर स्वयंपाक करणार आहोत. सर्वांनी चुलीवरची पोळी खायला या. आमची शेकोटी आग लावला गेला, खाली कणिक भिजले. प्रतीक्षा बसते पोळ्या करायला. आजचं बाहेरचं वातावरण, पाऊस पडू शकतो. मस्त शांत वातावरण, एकदम थंडी थंडी हवा येत आहे. स्वयंपाक चालू आहे आमचा स्लो. चुलीवर स्वयंपाक करतोय पोळ्या. प्रतीक्षा चपाती करते. आमचे जेवण वगैरे झाले. मम्मीने आज चुलीवरचे पोळ्या वगैरे केले, ते आम्ही जेवण वगैरे केलं मस्तपैकी. चपाती आणि पिठलं वगैरे खाल्लं. गाईस, लई खूप टाईम झाला आहे. आता रात्रीचे 10 वाजले. भेटूया पुढच्या ब्लॉगला, उद्याच्या ब्लॉगला. बाय, गुड नाईट.